नमस्कार मित्रांनो, जगदंबा गावरान कुक्कुटपालनमध्ये आपले स्वागत आहे. आत्ता आपण आजोला फार्मिंग करत आहोत आमच्या फार्ममध्ये. तर हे 15 बाय 15चा खड्डा घेतलेला आहे आणि 2 फूट खाली खोदाई केलेली आहे त्याची. त्याच्यामध्ये 15 बाय 15चा कागद आहे शेततळाचा, तो टाकून त्याच्यामध्ये पाणी सोडलं आहे. त्याच्यामध्ये आता माती आपण टाकणार आहोत, काळी माती टाकणार. नंतर आपण शेणाचं मिक्सर बनवणार आहे. मिक्सर पाण्यामध्ये अर्धी बादली पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये शेण टाकतोय. हाताने टाकतो, शेण टाकतोय. मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता, मिनरल पावडर 50 ग्रॅम आपण घेतलेले आहे, 50 ग्रॅम, आणि सुपर फॉस्फेट 50 ग्रॅम घेतलेलं आहे. हे दोन मिक्स करायचे आपल्याला. या शेण आपण जे मिक्सचर केलेलं आहे शेणाचं, त्याच्यामध्ये हे मिक्स करायचं आहे. शेणामध्ये आपण मिनरल मिक्स पावडर आणि सिंगल सुपर फॉस्फेट मिक्स केलेले आणि शेण. तर आता हे आपण ह्याच्यामध्ये शेततळ्यामध्ये सोडणार आहोत. हे अशा प्रकारे सोडायचं आहे. पाण्यामध्ये आपण पहिल्यांदा माती मिक्स केलेली आहे, त्याच्यानंतर शेणाचं मिक्सर बनवलं, ते मिक्स केलं. त्याच्यामध्ये 50 ग्रॅम आपण न्यूट्रिएंट पावडर टाकली आणि 50 ग्रॅम आपण सिंगल सुपर फॉस्फेट टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आजोलाचं बी जे आपण फ्लिपकार्टवरून ऑनलाईन मागवलं होतं, ते आपण आता त्याच्यामध्ये टाकतोय. आजोला वनस्पती आपण पसरवून झालेलं आहे, पण त्याला जास्त ऊन लागू नये. ऊन जर लागलं तर तो पाहू शकता आपण, आजोला वनस्पती आपण आतमध्ये स्प्रेड केला आहे, तर तो जळू नये वनस्पती म्हणून हा वनस्पती. तर त्यासाठी आपण शेड नेट बांधलेलं आहे वरती, हिरवं कापड, आणि उत्तम प्रकारे बांधणी केलेली आहे त्याची, जेणेकरून त्याला वनस्पतीला सूर्यप्रकाशही कमी मिळेल आणि ते ग्रोथ त्याची लवकरात लवकर होईल.